नमस्कार. मी स्नेहा बर्वे, न्यूमरोलॉजिस्ट. मला असे बरेचसे प्रश्न येतात ज्यातून मला असं वाटलं की गरजेचा जो आहे तो आहे करिअरचा. आता मुलांची 10वी झालेली आहे आणि 10वीचा तर रिझल्टही लागलेला आहे आणि बरेच जणांचा रिझल्ट लागायचा आहे. पण आईवडिलांच्या मनामध्ये येते की आपण आपल्या मुलांसाठी कोणते करिअर चूज करून द्यावे. आईवडिलांनी तर त्यांना गाईड करायचंच असते, पण हल्लीची मुलं 2 वर्षापूर्वीपासूनच सर्व विचार करायला सुरुवात करतात. त्यानुसार मला असं वाटतं की समजा प्रॉपर गायडन्स मिळाला नाही त्यांना ॲज अ न्यूमरॉलॉजिस्ट म्हणून, तर मग कदाचित त्यांचं आयुष्य भरकटत जातं. त्यांनी चॉईस केलेला असतो वेगळा आणि कदाचित त्यांना ते चुकीचा चॉईस करून घेतात. आणि ॲटमोस्ट मी तुम्हाला सांगू तर आपल्या या जगामध्ये 80% लोक चुकीचा गायडन्स आणि चुकीचा थिंकिंगवरती करिअर चॉईस करून घेतात. सगळ्यांना पैसे तर कमवायचे असतातच, मात्र त्यांना समोर येणारा जो पैसा असतो तो पैसा त्यांना दिसतो व ते समजतात की आपलं हाच एक करिअर आहे आणि त्यात ते घुसतात. पण प्रॉब्लेम असा होतो की त्याच्यामध्ये त्यांना ते प्रॉपर गायडन्सही नसतो किंवा त्यांना प्रॉपर म्हणजे नॉलेजही नसते. त्यांनी ते नॉलेज घेतात, पुढे नॉलेज त्याचं घेतात, मात्र काय होतं की ते तुमच्या न्यूमरोलॉजीवर म्हणजे तुमच्या जे जन्मतारखेवरती जे अवलंबून असतं ते नसते. आणि त्याच्यासाठी मी हा खास व्हिडिओ बनवलेला आहे, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कोणते नंबर्स बिझनेस करू शकतात आणि कोणते नंबर्स जॉब करू शकतात आणि कोणते जॉब आणि बिझनेस हे दोन्हीही करू शकतात. तर प्लीज तुम्ही इथे फक्त हा व्हिडिओ संपूर्ण पहा, एंडपर्यंत पहा. ह्यात 2 प्रकारचे नंबर्स असतात करिअरमध्ये. ॲग्रेसिव्ह नंबर्स असतात आणि एक सॉफ्ट हार्टेड नंबर्स असतात. ॲग्रेसिव्ह नंबर्समध्ये येतात ते 1, 3, 4, 6, 8, 9 आणि सॉफ्ट हार्टेड नंबर्समध्ये येतात 2, 3, 5, 7, 9. तर हे जे नंबर्स आहेत ह्याच्यामध्ये मी ॲग्रेसिव्ह नंबर्स जे बोलीन तर ते 1, 3, 4, 6, 8, 9 आहेत. या नंबरचे जितके पण DOBs आहेत, ज्यांचे पण ॲडिशन करून सुद्धा कॅल्क्युलेशन करून त्यांचे नंबर्स या नंबरवर येतात, ते बिझनेस करू शकतात. कारण काय ते एकदम होलहार्टेडली म्हणजे ते कुठल्याही प्रकारचं